आज आपण पाहणार आहोत भरती ओहोटी ह्या टॉपिकशी रिलेटेड काही इन्फॉर्मेशन. आता भरती आणि ओहोटी ह्यामध्ये पहिलं ज्या आपला पॉईंट शिकण्याचा असेल ती भरती आणि ओहोटी याच्या निर्मितीची कारणे. आता भरती आणि ओहोटी येत असते हे प्रत्येकांनाच माहिती आहे, पण ती निर्माण होण्यासाठी जी कारणे असतात ती 3 प्रकारची असतात. एक तर असतं ते आपल्या पृथ्वीचं परिवलन, ह्यालाच आपण चंद्र आणि पृथ्वी, चंद्र व पृथ्वी यांचं आकर्षण पण म्हणू शकतो. चंद्र व पृथ्वी यांचं आकर्षण. दुसरं जे कारण असेल ते असतं पृथ्वीची परिभ्रमण. ठीक आहे. आणि तिसरं जे कारण असेल ते असेल चंद्राचं परिभ्रमण. परिवलन आणि परिभ्रमण यामधला फरक असा की परिवलन म्हणजे की पृथ्वी जी स्वतःभोवती फिरत असते, पृथ्वी जे स्वतःभोवती फिरत असते त्याला परिवलन म्हणतात. आणि परिभ्रमण म्हणजे पृथ्वी ज्यावेळी सूर्याच्या भोवती फिरत असते त्याला परिभ्रमण म्हणतात. चंद्र परिभ्रमण म्हणजे काय? चंद्र ज्यावेळी पृथ्वीच्या भोवती फिरत असतो त्याला चंद्र परिभ्रमण म्हणतात. ही 3 कारणे आहेत की भरती आणि ओहोटीसाठी. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की भरतीमध्ये म्हणजे भरती आणि ओहोटी ह्या 2 प्रकारच्या असतात. एक तर असते ती आपली उधाणाची. उधाणाची म्हणजेच काय? मोठी, जी मोठी भरती किंवा मोठी ओहोटी असते ती. आणि दुसरी असते ती त्याला आपण भांगाची म्हणतो. म्हणजे भांगाची भरती ओहोटी ही लहान असते. आता उधाणाची जी भरती ओहोटी आहे ती अमावस्या व पौर्णिमेला येते. ठीक आहे. उधाणाची जी भरती ओहोटी आहे ती अमावस्या व पौर्णिमेला येते. व भांगाची जी भरती ओहोटी आहे ती शुद्ध व वद्य अष्टमीला येते. ओके, ह्या 2 झाल्या. आता ह्यामध्ये की उधाणाची जी भरती ओहोटी आहे जी सांगितले की अमावस्या व पौर्णिमेला येते, पण ह्यामध्ये ती प्रत्येक अमावस्या व पौर्णिमेला येत नाही. काय होत नाही? प्रत्येक अमावस्या व पौर्णिमेला येत नाही. ज्यावेळी काय असतो? सूर्य, तुमचा चंद्र व पृथ्वी एका सरळ रेषेमध्ये असतात, त्याच वेळी किंवा त्या अमावस्या किंवा त्या पौर्णिमेला ज्यावेळी सूर्य, चंद्र, पृथ्वी एका सरळ रेषेमध्ये असतात त्यावेळी आपली उधाणाची भरती किंवा ओहोटी येत असते. आता भांगाची जी आहे जी शुद्ध व वद्य अष्टमीस येत असते त्यावेळी सिच्युएशन काय असते की चंद्र
व सूर्य ह्या दोघांच्या मध्ये 90 डिग्रीच्या कोणामध्ये ते असतात. चंद्र आणि सूर्य काय असतात, एकमेकास 90 डिग्रीच्या कोणामध्ये, म्हणजे असे ह्या कोणामध्ये ते असतात. बरं, भरती आणि ओहोटी याच्याशी रिलेटेड आणखीन 2 गोष्टी असतात, ती म्हणजे समा आणि दुसरी गोष्ट आहे ती निखार. बरं, समा कशाला म्हणतात आणि निखार कशाला म्हणतात, ह्या 2 गोष्टी आहेत की भरती ओहोटीशी महत्त्वाच्या. तर पाणी, जे समुद्राचं जे पाणी असतं, ती पाणी वाढण्याची जी अंतिम मर्यादा असते त्याला आपण समा म्हणतो. आणि निखार म्हणजे पाणी ओसरण्याची जी अंतिम मर्यादा असते. त्याला आपण काय म्हणतो, निखार असं म्हणतो. आता ह्यामध्ये मी परत आणखीन एकदा सांगते तुम्हाला. भरती ओहोटीमध्ये त्याच्या निर्मितीची जी 3 कारणे आहेत, त्यामधलं पहिलं कारण आहे पृथ्वी परिवलन, दुसरं कारण आहे पृथ्वी परिभ्रमण, तिसरं कारण आहे चंद्र परिभ्रमण. त्यानंतर भरती ओहोटीशी रिलेटेड आणखीन 2 गोष्टी, एक तर उधाणाची भरती आणि भांगाची भरती काय असते. तर उधाणाच्या भरतीलाच आपण मोठी भरती म्हणतो किंवा ओहोटी म्हणतो. ती केव्हा येते तर अमावस्या व पौर्णिमेस येते, पण ती प्रत्येक अमावस्या व पौर्णिमेला येत नाही. ज्यावेळी सूर्य, चंद्र, पृथ्वी एका सरळ रेषेमध्ये असतात, त्याच अमावस्या किंवा पौर्णिमेला उधाणाची भरती येते किंवा ओहोटी येते. त्यानंतर भांगाची भरती ओहोटी ती शुद्ध व वद्य अष्टमीस येत असते, ज्यावेळी चंद्र व सूर्य, चंद्र व सूर्य हे 90 डिग्रीच्या कोणामध्ये एकमेकास असतात. त्याच वेळी काय होतं, भांगाची भरती किंवा ओहोटी येत असते. बरं, भरती आणि ओहोटीशी 2 आणखीन कन्सेप्ट की समा म्हणजे काय आणि निखार म्हणजे काय. समा म्हणजे काय असतं की पाणी वाढण्याची, म्हणजे ज्यावेळी आपली भरती येते त्यावेळी पाणी वाढण्याची जी अंतिम मर्यादा असते, म्हणजे जितके जास्त जिथपर्यंत जास्त आपलं पाणी जाऊ शकतं ती शेवटची अंतिम मर्यादा असते, त्याला आपण समा म्हणतो. आणि निखार म्हणजे काय की पाणी ओसरण्याची, म्हणजे ओहोटी ज्यावेळी येते त्या ओहोटीमध्ये पाणी जितक्या आतमध्ये जातं, समुद्राच्या आतमध्ये जितकं जाण्याची त्याची अंतिम मर्यादा असते, त्याला आपण काय म्हणतो, निखार असं म्हणतो. आय होप तुम्हाला या कन्सेप्ट समजल्या असतील. थँक्यू.